तुम्हाला कधी असं वाटलंय का, की सकाळी उठायचंच नाहीये? की आपण जे काम रोज करतो, त्याला काही अर्थ नाही? की आयुष्य एका यंत्रासारखं झालंय? उठा, काम करा, थकून झोपा, परत उठा. हे वाटणं म्हणजे आळस नाही. हे वाटणं म्हणजे चुकीचं नाही. मानसशास्त्र सांगतं, हे एक संकेत आहे, की तुमच्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट अजून सापडलेली नाही. आणि ती गोष्ट म्हणजे जगण्याचं कारण. आज आपण बोलणार आहोत एका जपानी संकल्पनेबद्दल, इकिगाई. एक अशी संकल्पना जी तुम्हाला तुमच्या आयुष्याचं उत्तर द्यायला मदत करेल. जगण्याचा अर्थ मानसशास्त्र काय सांगतं? मित्रांनो, विक्टर फ्रँकल एक महान मनोचिकित्सक, ज्यांनी नाझी छावण्यांमधला भयंकर काळ अनुभवला, त्यांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली. मॅन कॅन एन्ड्युअर ऑलमोस्ट एनी सफरिंग इफ ही हॅज अ रिझन टू लिव्ह. म्हणजेच माणूस कितीही कठीण परिस्थिती सहन करू शकतो, जर त्याला माहीत असेल की तो कशासाठी जगतोय. आजच्या काळात आपण शारीरिकदृष्ट्या सुरक्षित आहोत, पण आतून अनेक जण रिकामे वाटतात. डिप्रेशन वाढतंय, अँक्झायटी वाढते, बर्नआउट वाढतोय. कारण एकच आहे, आपल्याला आपल्या जगण्याचं कारण माहीत नाही. इकिगाई हे त्यावरचं उत्तर आहे. इकिगाई म्हणजे काय? इकिगाई हा शब्द दोन जपानी शब्दांपासून बनलाय. इकी म्हणजे जगणं आणि गाई म्हणजे अर्थ किंवा कारण. म्हणजेच इकिगाई म्हणजे जगण्याचं कारण. जपानमधील ओकिनावा बेटावर राहणारे लोक जगात सर्वाधिक जगतात, 100 वर्षाहून जास्त. आणि संशोधकांनी त्यांना विचारलं, तुमच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय? त्यांनी सांगितलं, इकिगाई. पण इकिगाई म्हणजे फक्त जास्त जगणं नाही. इकिगाई म्हणजे आनंदात अर्थपूर्णरित्या जगणं. मानसशास्त्रात याला सेन्स ऑफ पर्पस म्हणतात. आणि संशोधन सांगतं की ज्यांना पर्पस असतो, त्यांना कमी डिप्रेशन येतं, जास्त रेझिलियन्स असतो, नाती अधिक खोल असतात आणि शारीरिक आरोग्यही चांगलं असतं. इकिगाईचे 4 मंडळे. इकिगाई सापडण्यासाठी आपल्याला 4 प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. या 4 प्रश्नांच्या छेदनबिंदूवर आपलं इकिगाई असतं. पहिला प्रश्न, तुम्हाला काय आवडतं? मानसशास्त्रात याला इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणतात. म्हणजेच जे काम तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून नाही, कुठल्या बक्षिसासाठी नाही, तर स्वतःसाठी करता. ते काम करताना तुम्ही वेळ विसरता. तो तुमचा फ्लो स्टेट असतो. चीक सेंट मिहाय यांनी फ्लो थिअरीमध्ये सांगितलं, की जेव्हा आपण आपल्या आवडत्या गोष्टीत पूर्णपणे बुडतो, तेव्हा आपल्याला एक असाधारण शांती आणि आनंद मिळतो. हाच फ्लो इकिगाईचा पहिला स्तंभ आहे. दुसरा प्रश्न, तुम्ही कशात चांगले आहात? मार्टिन सेलिग्मॅन यांच्या पॉझिटिव्ह सायकॉलॉजीनुसार प्रत्येक माणसात काही सिग्नेचर स्ट्रेंथ्स असतात. या स्ट्रेंथ्स वापरणं हाच खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. आपण अनेकदा आपल्या वीकनेसेसवर इतका वेळ घालवतो की आपल्या स्ट्रेंथ्स कुठे गेल्या हेच विसरतो. इकिगाई सांगतो, तुमची ताकद ओळखा आणि तिला जगण्याचा भाग बनवा. तिसरा प्रश्न, जगाला कशाची गरज आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण मानसशास्त्र सांगतं, खऱ्या आनंदाचा स्रोत फक्त स्वतःत नाही, तो दुसऱ्यांना देण्यातही आहे. जेव्हा आपण इतरांसाठी काही करतो, तेव्हा आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन रिलीज होतात. हे फील गुड हॉर्मोन्स आहेत. कॉन्ट्रिब्युशन हे वेल बिईंगचा एक शक्तिशाली स्तंभ आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमच्या कौशल्याने एखाद्याचं दुखणं कमी करता, एखाद्याचं आयुष्य थोडं सोपं करता, तेव्हा तुम्हालाही एक वेगळी तृप्ती मिळते. ती तृप्ती इकिगाईचा भाग आहे. चौथा प्रश्न, तुम्हाला त्यातून उत्पन्न मिळू शकतं का? हा प्रश्न शेवटचा आहे. कारण तो महत्वाचा नाही असं नाही, पण तो पाया नाही. आपण अनेकदा आयुष्याची सुरुवात पैसे कशातून मिळतील या प्रश्नाने करतो आणि मग बाकी 3 प्रश्न विसरतो. इकिगाई सांगतो, आधी 3 मंडळे स्पष्ट करा. उत्पन्नाचा मार्ग नैसर्गिकरित्या सापडतो. या 4 मंडळांचं एकमेकांशी जेथे ओव्हरलॅप होतं, तेच तुमचं इकिगाई आहे. इकिगाई आणि मानसशास्त्र. सखोल विचार. मॅस्लो यांनी हायरार्की ऑफ नीड्समध्ये सर्वोच्च गरज सांगितली, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन.
म्हणजेच आपल्या पूर्ण क्षमतेने अर्थपूर्णपणे जगणं. इकिगाई हा सेल्फ ॲक्च्युअलायझेशन पर्यंत पोहोचण्याचा एक व्यावहारिक मार्ग आहे. एरिक एरिक्सन यांनी सांगितलं की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणूस एक प्रश्न सोडवतो. मी कोण आहे? माझ्या जगण्याचा अर्थ काय? इकिगाई या प्रश्नाला एक स्थिर उत्तर देतो आणि ते उत्तर आपल्याला आयडेंटिटी देतं. एक मजबूत, ठोस अस्तित्व. सेल्फ डिसिजन मेकॅनिझम सांगते की माणसाला 3 मूलभूत गरजा असतात. ऑटोनॉमी, स्वतःचे निर्णय घेण्याची स्वातंत्र्य. कॉम्पिटन्स, आपण चांगले आहोत हे जाणवणं. आणि रिलेटेडनेस, दुसऱ्यांशी जोडलेलं असणं. इकिगाईचे 4 मंडळे या तिन्ही गरजा पूर्ण करतात. इकिगाईबद्दल 3 सामान्य गैरसमज. गैरसमज पहिला, इकिगाई म्हणजे फक्त पॅशन. फॉलो युअर पॅशन हा सल्ला ऐकण्यास छान वाटतो, पण मानसशास्त्रीय दृष्ट्या तो अनेकदा अँक्झायटी वाढवतो. कारण पॅशन एकट्याने सस्टेनेबल नसतो. इकिगाई म्हणजे पॅशन प्लस स्किल प्लस नीड प्लस सस्टेनेबिलिटी यांचं संतुलन. हे संतुलनच खरं सुख आणतं. गैरसमज दुसरा, इकिगाई एकदाच मिळतो आणि कायम तसाच राहतो. इकिगाई हा एक डायनामिक प्रोसेस आहे. वयानुसार, अनुभवानुसार, परिस्थितीनुसार तो बदलू शकतो आणि ते नैसर्गिक आहे. तुमचा इकिगाई आता वेगळा असू शकतो आणि 10 वर्षानंतर वेगळा. दोन्ही खरे असतात. गैरसमज तिसरा, इकिगाई म्हणजे काही भव्य ध्येय असायला हवं. जपानमध्ये एक 90 वर्षांचे आजोबा आहेत. ते रोज सकाळी उठतात आणि त्यांच्या बागेतल्या झाडांना पाणी घालतात. तेच त्यांचं इकिगाई आहे. एखाद्या शिक्षिकेसाठी विद्यार्थ्याचं डोळ्यातलं समजण्याचं हास्य हे इकिगाई असतं. इकिगाई छोटाही असू शकतो आणि तो तितकाच खोलही असू शकतो. तुम्ही आता काय करू शकता? 5 ॲक्शनेबल स्टेप्स. स्टेप 1, इकिगाई जर्नल सुरू करा. एक कागद घ्या किंवा जर्नल उघडा. 4 स्तंभ बनवा. पहिल्यात लिहा, मला काय आवडतं? किमान 10 गोष्टी. दुसऱ्यात, मी कशात चांगलो आहे? तिसऱ्यात, लोक माझ्याकडे कशासाठी येतात? मला कशासाठी विचारतात? चौथ्यात, कशातून माझं उत्पन्न होऊ शकतं? लिहिताना विचार करू नका, फक्त लिहा. मन मोकळं सोडा. स्टेप 2, ओव्हरलॅप शोधा. 4 यादींमध्ये कुठे सर्वात जास्त गोष्टी एकत्र येतात. तो ओव्हरलॅप म्हणजे तुमच्या इकिगाईची दिशा आहे. ती दिशा लगेच स्पष्ट नाही झाली तरी चालेल. ती हळूहळू स्पष्ट होत जाते. स्टेप 3, आज मी कशासाठी उठलो? हा प्रश्न रोज विचारा. सकाळी उठल्यावर डोळे उघडण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारा, आज मी कशासाठी जगतो? उत्तर लिहा. एक आठवड्यात एक पॅटर्न दिसेल. तो पॅटर्न तुमचं इकिगाई सांगायला सुरुवात करेल. स्टेप 4, आजच एक छोटी गोष्ट करा जी मीनिंगफुल वाटते. इकिगाई सापडण्यासाठी आधी जगणं थांबायचं नाही. आजच एक छोटी गोष्ट करा. कुणाला मदत करा, एखादी कला जगवा, एखादं कौशल्य कुणाला शिकवा. त्या अनुभवानंतर स्वतःला विचारा, मला हे कसं वाटलं? त्या उत्तरात तुमचा इकिगाई लपलेला आहे. स्टेप 5, कमेंटमध्ये तुमचा इकिगाई लिहा. हे एकट्याने करणं कठीण असतं, पण जेव्हा तुम्ही इतरांचं वाचता तेव्हा तुम्हालाही क्लॅरिटी येते. खाली कमेंटमध्ये एक शब्द किंवा एक वाक्य लिहा, माझा इकिगाई आहे. बघा किती ताकद असते त्या एका वाक्यात. शेवटचं मनसंवाद. मित्रांनो, आज आपण खूप महत्वाच्या गोष्टीबद्दल बोललो. इकिगाई म्हणजे कुठला भव्य जीवनाचा प्रोजेक्ट नाही. इकिगाई म्हणजे रोजच्या जगण्यात अर्थ सापडणं. आपल्याच आत असलेली एक ताकद ओळखणं आणि त्या ताकदीने जग थोडं चांगलं करणं. विक्टर फ्रँकल म्हणाले होते, जेव्हा माणसाला का माहीत असतं, तेव्हा तो कुठलाही कसं सहन करू शकतो. तुमचं का शोधा. तुमचं इकिगाई शोधा. हे मनोशास्त्र सांगतं. हे संशोधन सांगतं. आणि हे ओकिनावाचे शतायुषी आपल्या जगण्यातून सांगतात. आजपासून एक छोटी सुरुवात करा. तो जर्नल काढा. तो पहिला प्रश्न स्वतःला विचारा. कारण तुमचं आयुष्य अर्थपूर्ण असण्याला
पात्र आहे. पहिल्यांदा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल मनसंवादचा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, तर तुम्ही कन्सिडर करू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला. लाईक केलात या व्हिडिओला, तर YouTube ही व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करेल. आपली कम्युनिटी वाढेल आणि मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. धन्यवाद.